जय हिंद. काल पुन्हा मोदीचे इंस्टाग्राम लाईव्ह आले आणि त्यांनी देशातल्या जनजीसोबत संवाद साधला. एकतर्फी संवाद, मन की बात, मैं ही बोलूंगा खाली आप सुनते रहो. त्याच्यामध्ये काय बोलले? त्याच्यामध्ये असे बोलले, हाय जनजीस, जंतर मंतर के प्रोटेस्ट पे आपने मुझे गालियाँ दी, मेरी माँ को भी गंदी गंदी भद्दी भद्दी गालियाँ दी, मुझे बहुत बुरा लगा. लेकिन ये रास्ता भटके हुए नौजवान है, ये गुमराह बच्चे हैं. उसमें बच्चियों ने, गर्ल्स ने जो गालियाँ दी, उससे देश को बहुत बड़ा कल्चरल शॉक लगा है. लेकिन इन गुमराह बच्चों को मैं माफ़ कर देता हूँ. मैं आपके लिए तो काम करता हूँ, मैं आपके लिए तो खपता हूँ, दिन रात मेहनत करता हूँ. आओ साथ में मिलकर काम करते हैं, आप मेरे पास आओ, मुझे बताओ, वगैरे वगैरे खूप सारी नौटंकी त्यांनी त्या व्हिडिओमध्ये केली. आता जरा समजून घ्या, हे खूप मोठं व्यापक असं एक षडयंत्र आहे त्या आंदोलनाला बदनाम करण्याचं. त्याची शेवटचीकडे नरेंद्र मोदी आहेत. कसं ते जरा पूर्ण व्हिडिओ बघा, सांगतो. दिल्लीच्या जंतर मंतरवरती हे विद्यार्थी इतके दिवस प्रोटेस्ट करत होते. दिल्लीमध्ये जिथे नरेंद्र मोदी बसतात, नरेंद्र मोदींनी सकार शब्दही काढला नाही. हे विद्यार्थी वारंवार म्हणत होते, मोदीजी बात कीजिए, मोदीजी बोला, मोदीजी मार्ग काढा, न्याय द्या. पण नरेंद्र मोदी बोलले नाही. नरेंद्र मोदींनी ह्या प्रोटेस्टला प्रतिसादच दिला नाही, हुंगलच नाही. आणि मग सरते शेवटी नाईलाजाने या विद्यार्थ्यांनी संसदेकडे मोर्चा काढला. मग मोर्चा काढल्यावर काय झालं? नरेंद्र मोदींना असं वाटलं, अमित शहाला असं वाटलं की आपण हा मोर्चा चिरडून टाकू. मग नरेंद्र मोदींच्या आणि अमित शहांच्या आदेशावरून दिल्लीतली पोलीस ही स्टेटच्या नाही तर सेंट्रलच्या अंडरमध्ये येतं, आणि स्टेटमध्ये सुद्धा BJP आणि सेंट्रलमध्ये सुद्धा आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या हुकुमाशिवाय दिल्लीत काहीच होत नाही. आणि मग यांच्या हुकुमावरून, नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या हुकुमावरून त्या विद्यार्थ्यांना प्रचंड मारलं, बेदम मारलं. म्हणजे खिडे ठोकलेल्या लाठ्यांनी मारलं, रक्त बंबाड केलं, आपटून मारलं, टिअर गॅस सोडली आणि पॅलेट गनने शूट केलं. अनेक विद्यार्थ्यांच्या शरीरामध्ये पॅलेट गनच्या गोळ्या अजूनही घुसलेल्या आहेत, ते डॉक्टरांकडनं निघत नाही आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे डोळे फुटलेले, निकामी झालेले आहेत. त्याच्यावरती नरेंद्र मोदी एकही शब्द बोलले नाही, चकार शब्द नाही, काही नाही. पण इतकं करूनही हे मर्चे बच्चे जेनझी मागे हटले नाही. यांनी या सरकारला झुकवलं, मागे हटण्यासाठी मजबूर केला आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन टाकला. ही नरेंद्र मोदींसाठी सगळ्यात मोठी नामुष्कीची गोष्ट झाली. मग आता नामुष्की झाली, आपण हरलो. आत्ता याला टॅकल कसं करायचं? तर या सगळ्या जेनजीजला आणि प्रोटेस्टला बदनाम करण्याचं षडयंत्र मागच्या 8 दिवसापासून देशामध्ये सुरू आहे. कसं ते बघा. मागच्या 8 दिवसापासून BJPचा IT सेल प्रचंड कामाला लागलेला आहे. म्हणजे सिलेक्टेड व्हिडिओज काढून किंवा काही मॉर्फ करून, काही डुप्लिकेट बनवून देशभरामध्ये फिरवणं सुरू आहे. काही कंटेंट क्रिएटर पकडले, त्यांना पैसे दिले, ते या जेनजीसच्या आणि आंदोलनाच्या विरोधात गरळ ओकत आहेत. काही लोकांना पैसे देऊन त्यांच्याकडनं कंटेंट तयार करून घेतले, व्हिडिओज तयार करून घेतले, जेनजीसचे व्हिडिओ. म्हणजे काही मुलांकडनं काही ॲक्टर आणले, दरिद्री ॲक्टर आणले भिकारचोट, आणि त्यांच्याकडनं एकदम थर्ड क्लास कंटेंट बनवत आहेत. अरे तुम क्यों नहीं गए थे प्रोटेस्ट में? तो दूसरा जेनजी त्याच्यावर म्हणतो, मैं वहाँ पे जाकर क्या करूँगा, वहाँ पे तो देश विरोधी नारे लग रहे थे, वहाँ पे तो विदेशी ताकतों का हाथ था, मैं तो पढ़ रहा था, वो तो बेकार लोग थे, बदमाश बच्चे थे, वहाँ पे गए. असे नरेटिव्ह सेट करणारे व्हिडिओज BJPचा IT सेल मागच्या 8 दिवसापासून तयार करत आहे. पहिलीकडे. दुसरीकडे यांचा जो मीडिया आहे, म्हणजे त्या अर्णव गोस्वामी सारखे आणि सुधीर चौधरी सारखे देशभरातल्यांनी पाळलेले कुत्रे, हे मीडियावाले दिवसभर प्रोटेस्टच्या विरोधात, जेनजीसच्या विरोधात, आंदोलनाच्या विरोधात रोज गरळ ओकत आहे, रोज खोटं नाटक पसरवत आहे, रोज लोकांना मिसगाईड करायचा प्रयत्न करत आहे. याच्यातली तिसरी कडी काय आहे? तिसरी कडी अशी आहे की यांचं मिनिस्टर, BJPचे नेते रोज या जेनजीसला शिव्या देत आहेत, ते आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करत, ते गटर छापा आहेत, ते आतंकवादी आहेत, तो निशिकांत दुबे म्हणतो की त्यांना गोळ्या मारायला पाहिजे होत्या, वगैरे वगैरे वगैरे. आणि चौथी कडी फायनली नरेंद्र मोदींची आहे. मस्त नरेंद्र मोदींनी एक सायकोलॉजिकल डाव ज्याला म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला. त्या व्हिडिओत ते काय म्हणतात कि मुझे गंदी गंदी गालियाँ दी गई, मेरी माँ को गालियाँ दी गई, लेकिन ये गुमराह बच्चे हैं. ये कौन से बच्चे? ये गुमराह बच्चे हैं, मैं इनको माफ़ करता हूँ. मोदीजी, तुम्हाला माफी मागितली कोणी? म्हणजे माफी मागितली कोणी जे तुम्ही माफी देताय त्या विद्यार्थ्यांना? म्हणजे अगोदर एक समजून घ्या, शांतपणे समजून घ्या. अगोदर या विद्यार्थ्यांना लाठ्या मारल्या, त्यांना रक्तबंबाळ केलं, मुलींना मारलं, त्यांना फिजिकली असॉल्ट केलं, त्यांना पॅलेट गनने शूट केलं, त्यांना टिअर गॅस मारले. आणि जेव्हा हे आंदोलन झुकले नाही, जेव्हा हे आंदोलक ऐकले नाहीत, जेव्हा सरकारला झुकावं लागलं, तेव्हा नरेंद्र मोदी काय करतायत? तर व्हिक्टीम कार्ड खेळत आहेत. म्हणजे व्हिक्टीम विद्यार्थी आहेत. आज मारलं त्यांना, अन्याय त्यांच्यावर झाला, बदनाम त्यांना केलं गेलं, विदेशी ताकद आहे त्यांना म्हटलं गेलं, चीनचे एजंट त्यांना म्हटलं गेलं, व्हिक्टीम विद्यार्थी आहे. पण व्हिक्टीम कार्ड कोण खेळत आहे? नरेंद्र मोदी. मुझे गालियाँ दी गई, मेरी माँ को गालियाँ दी गई, ये गुमराह बच्चे आहे. विद्यार्थ्यांना तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 10 लाख लोक असतील तर त्याच्यातल्या 2-4 लोकांनी जर शिव्या दिल्या असेल तर चुकीचंच आहे. नरेंद्र मोदी काय कुठल्या देशातल्या एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीला अशा शिव्या देऊ नये, या मताचा मी आहे. पण मग इतका अन्याय, अत्याचार केला, त्याच्यावर नरेंद्र मोदी का बोलले नाही? आत्ता का बरं कंठ फुटला नरेंद्र मोदींना? कारण पूर्ण देश विरोधात केला, चांगली जिरवली या जेनजीसनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची. बरं मोदीजी, शिव्या देणं ही कोणाची संस्कृती आहे? घाणेरड्या शिव्या देणं,
चरित्रहनन करणं ही तुमची संस्कृती आहे, ही RSSची संस्कृती आहे, BJPची संस्कृती आहे. हे विद्यार्थ्यांची संस्कृती नाही, ही तुमची संस्कृती आहे. हे तुमचे IT सेलवाले, हे तुमचे भक्तडो आणि हे तुमचे चेले सपाटे रोज महात्मा गांधींना शिव्या देतात, पंडित जवाहरलाल नेहरूंना शिव्या देतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिव्या देतात, ते राहुल गांधींची आई सोनिया गांधीला शिव्या देतात, ते राहुल गांधीला शिव्या देतात. देशातल्या सगळ्या विरोधी पक्षांचं चरित्रहनन करणे, त्यांना शिवीगाळी करणे, गलिच्छ भाषेत बोलणे ही संस्कृती RSSची आणि BJPची आहे. हे तुमची संस्कृती, हे तुमच्या लोकांची संस्कृती. आज झालं तुम्हाला शिव्या पडल्या तर तुम्हाला वाईट वाटलं, तुम्ही विक्टिम कार्ड खेळत आहेत. आणि म्हणून या देशातल्या जेनझीजनो, त्यांच्या पालकांनो, हे षडयंत्र आहे, हे खेडी आहे, हे मानसशास्त्रीय खेळी, हे समजून घ्या. हे विक्टिम कार्ड खेळायचा प्रयत्न करत आहेत आणि त्या आंदोलनाला, त्या विद्यार्थीला, त्या जेनझीजला बदनाम करण्याचा प्रयत्न करत. आणि जेनझीज, तुम्हाला सांगतो, तुम्ही अजिबात चुकीचं केलेलं नाही. फक्त तुम्ही काही अपशब्द वापरले ते वापरायला पाहिजे नव्हते. तुमचं आंदोलन बरोबर, तुमची मागणी बरोबर, तुम्ही बरोबर आहात. विक्टिम तुम्हीच आहात. अन्याय तुमच्यावरच झालेला आहे, नरेंद्र मोदींवरती नाही. आणि या जेनझीच्या पालकांना सांगतो, तुमचे मुलंसुद्धा कुठेही चुकलेले नाहीत. त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभे राहत. एवढंच मी तुम्हाला सांगतो. जय हिंद.